कसं काय राव, मजेत ना? मी विश्वासवरील परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, दाढी वाढवायला आपल्याला प्रत्येकाला आवडतं आणि मराठी माणूस म्हटल्यानंतर दाढीशिवाय मजाच नाहीये. पण दाढी वाढवल्यानंतर दाढीची नेमकी काळजी कशी घ्यायची किंवा मग दाढीची काळजी कशी घ्यायची, दाढीला ग्रूम कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. या टॉपिकवर खरंच व्हिडिओ बनवण्याची गरज आहे का किंवा मला गरज का पडली? कारण दाढी वाढवल्यानंतर मेंटेन कशी करायची, स्वच्छ कशी ठेवायची, दाढीचे स्टायलिंग प्रोडक्ट कोणते आहेत किंवा ऑइल कोणतं यूज करायचं, सिरम कोणतं यूज करायचं किंवा मार्केटमध्ये प्रचंड असे प्रोडक्ट आहेत ते कोणते यूज करायचे आणि कसे यूज करायचे हे आपल्याला अजिबात माहिती नाहीये. कारण मी इंटरनेटवर बघितलं, त्याबद्दल नॉलेजच नाहीये. त्यामुळे मला असं वाटलं की या विषयावर सुद्धा व्हिडिओ बनवायला हवा. तर यामध्ये मी दाढीची काळजी कशी घ्यायची नाही याबद्दल वर्गीकरण केलेलं आहे. कसं केलेलं आहे? सगळ्यात पहिले बियर्ड वॉश, त्याच्यानंतर बियर्ड कट, त्याच्यानंतर बियर्ड सिरम. आता बियर्ड सिरम म्हणजे बियर्ड ऑइलही आलं, बियर्ड मॉइश्चरायझरही आला. बियर्ड ऑइलचा आधुनिक प्रकार म्हणजे बियर्ड सिरम आणि सगळ्यात शेवटचं बियर्ड स्टाईल. तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही आहे की बियर्ड ज्यांची लांब आहे त्यांच्यासाठी वेगळं रुटीन आहे आणि ज्यांची बियर्ड शॉर्ट आहे माझ्यासारखी किंवा ते हार्डली एखादा सेंटीमीटर बियर्ड वगैरे ठेवतात त्यांच्यासाठी वेगळा रुटीन आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं बियर्ड वॉश. बियर्ड वॉश वेगळं का घ्यायला हवं किंवा मग तुम्ही जे शॅम्पू वगैरे यूज करता घरी तेच बियर्डला का लावायला नको? कारण हे जे शॅम्पू असतात ते प्रचंड स्ट्रॉंग असतात, त्याच्यामध्ये सर्फेक्टंट वगैरे टाकलेला असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर हे बियर्डला लावलं तर तुमची बियर्ड प्रचंड ड्राय होईल. जरी तुमची बियर्ड ऑइली असेल तरीही हे लावू नका, कारण आपली फेशियल स्किन खूप वेगळी असते. याच्यासाठी वेगळे फॉर्म्युले बनवलेले आहेत मार्केटमध्ये, ते खूप छान आहेत, खूप जेंटल आहेत, तेच तुम्ही वापरायला हवे. हे काही बियर्ड वॉशेस जे मी ट्राय केलेले चांगले आहेत, बट तुम्हाला जर खरंच थोडा लक्झरी एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना तर मग थोडे जास्त पैसे मोजावे लागतील. कारण जे मी तुम्हाला आता दाखवले ते अफोर्डेबल ऑप्शन आहेत, बट याच्यापैकी खूप चांगले ऑप्शन आहेत मार्केटमध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला थोडे पैसे जास्त मोजावे लागतील. मग तुम्हाला जर वाटत असेल की भाई फेस वॉश पण यूज करायचं, त्याच्यानंतर बियर्ड वॉश पण वेगळं यूज करायचं, शॅम्पू वेगळा यूज करायचा, अजिबात नाही. काय मार्केटमध्ये असे फॉर्म्युले सुद्धा आहेत जे की तुम्ही फेसला पण यूज करू शकता, जे तुम्ही हेअरला पण यूज करू शकता, बियर्डला पण यूज करू शकता. बट अगेन मग ते एवढे स्ट्रॉंग नसणार जर तुम्हाला हेअरला यूज करायचे असेल तर. त्याच्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट फेस वॉश आणि बियर्ड वॉश एकत्र यूज करू शकता. असे मार्केटमध्ये काही बियर्ड वॉशेस आहेत जसं की 82 ईस्ट, खूप छान बियर्ड वॉश आणि फेस वॉश आहे, मला खूप आवडतो. दीपिका पदुकोणचं मी मागच्या जवळपास 1 वर्षापासून यूज करतोय. आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट. खूप छान आहे, खूप जेंटल आहे. तुम्ही बियर्डला पण वापरू शकता आणि तुम्ही स्किनला पण वापरू शकता. माझी ऑइली स्किन आहे तरी हे 100% ऑइल ऑलमोस्ट रिमूव्ह करून देतं. स्किन थोडीफार ड्राय फील होते नंतर, बट तुमची दाढी पण खूप छान क्लिअर करतंय. असे ब्रँड हवे असतील की जे बियर्ड प्लस फेस वॉश अशी प्रोडक्ट बनवतं, ही सगळी लिस्ट आहे. या लिस्टमधून तुम्ही डेफिनेटली प्रोडक्ट यूज करू शकता, चूज करू शकता. हे काही नॅशनल ब्रँड आहेत, काही डोमेस्टिक ब्रँड आहे. म्हणजे काही भारतातले ब्रँड आहेत, काही इंटरनॅशनल ब्रँड आहेत. इंटरनॅशनल ब्रँड थोडेफार महाग असतात बट खूप छान क्वालिटी असते. त्यानंतर हे बियर्ड वॉशेस आहेत जे फक्त बियर्ड वॉश करण्यासाठीच बनवलेले आहेत. त्यांचा फॉर्म्युला खूप जेंटल असतो. तुमच्या बियर्ड मधला घाम असेल, बियर्ड मधली डेड स्किन असेल, बियर्ड मधले बॅक्टेरियाज असतील, डेफिनेटली वॅनिश. त्यानंतर छान अशी बियर्ड कट करा. बियर्ड कट हा माझा प्रचंड आवडीचा टॉपिक आहे. मी असंही नाही की बियर्ड कट साठी तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी असाव्या लागतात म्हणून, बट मी जे प्रोडक्ट वापरले आहे ना त्या सगळ्यांची लिंक तुम्हाला देऊन देईल. तुम्ही क्रीम असेल किंवा फ्रॉथर असेल किंवा रेझर असेल, ट्रिमर असेल, या सगळ्यांची लिस्ट तुम्हाला खाली मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही तुमच्या फेसनुसार तुमची दाढी करायला हवी. असा विषय नाही की भाई तुमचा गोल चेहरा आहे आणि तुम्ही लगेच वस्तारा मारून दिला, इट वोंट लुक गुड ऑन यू. कारण तुमचा जर गोल चेहरा असेल आणि तुम्ही डायरेक्ट शेविंग केली तर तुमचा तो चेहरा अजून गोल मटोल दिसणार. त्याच्यामुळे तुम्ही जर थोडीफार दाढी ठेवून इथे जर जास्त दाढीचा भाग ठेवला ना, ॲटलिस्ट 8-10 सेंटीमीटर इथे दाढी ठेवली, 2-4 सेंटीमीटर इथे ठेवली आणि इथे थोडंफार फेड केलं तर इट विल डेफिनेटली लुक गुड ऑन यू. आणि असे वेगवेगळ्या प्रकारच्या चेहऱ्यांच्या वेगवेगळ्या दाढ्या आहेत, ते थोडं जरा शिकून घ्या. आणि तुम्हाला जर माहिती नसेल की कोणत्या चेहऱ्याला कोणती दाढी सूट होते तर मी हा चार्ट देतोय, हा चार्ट बघून घ्या आणि या चार्टनुसार नेहमी दाढी करत जा. आता बियर्ड सिरम. बियर्ड सिरम माझ्यामध्ये का महत्वाचं आहे? 2 प्रकारचे बियर्ड सिरम येतात, एक बियर्ड ग्रोथ सिरम आणि एक बियर्ड स्टाईल सिरम. अगोदर बियर्ड ऑइल यायचं, बियर्ड सिरम यायचं नाही. आता ऑइललाच या लोकांनी सिरममध्ये रूपांतरित केलेलं आहे. ते ॲडव्हान्स फॉर्म आहे ॲक्च्युली ऑइलचं आणि फॅन्सी म्हणून वापरलं जातं बियर्ड सिरम. आता बियर्ड सिरम एक असा प्रकार आहे, मी 2 प्रकार सांगितले, त्यातला एक प्रकार तो जो आहे तो तुम्हाला डायरेक्ट मुळाशी लावायचा असतो, म्हणजे डायरेक्ट स्किनवर लावायचा असतो दाढीच्या मुळाशी. आणि एक जो प्रकार आहे तो फक्त दाढीच्या वरतून लावायचा असतो. म्हणजे तुमची जर लांब दाढी असेल तर त्या दाढीसाठी तुम्हाला स्टायलिंग सिरम लावावं लागतात, ज्याच्यामध्ये फक्त बियर्ड ऑइल आहे शाईन वगैरे करण्यासाठी आणि स्टाईल करण्यासाठी. पण तुम्हाला जर बियर्डचा प्रॉब्लेम असेल किंवा मग बियर्ड जास्त ड्राय होत असेल किंवा डॅन्ड्रफ वगैरे होत असेल बियर्डमध्ये तर त्यासाठी वेगळे प्रोडक्ट किंवा वेगळे सिरम मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता बियर्ड जर ग्रोथ करायची असेल तुम्हाला किंवा तुम्हाला जर बियर्ड येत नसेल तर मग तुम्ही 2 प्रकारचे सिरम वापरू शकता.
एक तर मल्टी कॉम्बिनेशन असतं इंग्रेडियंट्सचं आणि एक असतं मिनॉक्सिडिल. मिनॉक्सिडिल प्रचंड इफेक्टिव्ह आहे. त्याचा विषय असा आहे की तुम्ही जेव्हा लावणं थांबवाल तेव्हा ते लगेच तुमचे हेअरफॉल होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला जर लावायचं असेल मिनॉक्सिडिल सुरू करायचं असेल तर ते तुम्हाला आजन्म लावावं लागेल. मग जर तुम्हाला मिनॉक्सिडिल लावायचं नसेल तर मग तुम्ही ॲनागेन असेल, प्रोकॅपिल असेल, असं 3-4 कॉम्बिनेशनचं एक सिरम येतं. ते सिरम तुम्ही बियर्डला लावू शकता बियर्ड ग्रोथ करण्यासाठी, जे की तुमची बियर्ड मॉइश्चर पण करेल. जर तुमची स्किन ऑइली असेल किंवा तुम्हाला जर बियर्डमध्ये पिंपल वगैरे येत असेल तर मग तुम्ही सिरमही लावू नका, तुम्ही मिनॉक्सिडिलही लावू नका. तुम्ही सरळ मॉइश्चरायझर लावा त्याला मॉइश्चर करण्यासाठी. बियर्ड वरती करा आणि त्याच्यानंतर मध्ये मॉइश्चरायझर भरा आणि चांगली मसाज करा. ही सगळी बियर्ड ग्रोथ सिरमची लिस्ट आहे. हे कोणते बियर्ड ग्रोथ आहेत, हे नॅशनल म्हणजे काही डोमेस्टिक आहेत आणि काही इंटरनॅशनल आहेत. खूप महागडे घेऊन फायदा नाही आहे किंवा खूप स्वस्तही घेऊन फायदा नाही आहे. बट एक आहे जे इफेक्टिव्ह आहे आणि मी खूप दिवसांपासून यूज करतोय. आता मला माहिती नाही सापडेल की नाही, बट या ठिकाणी फोटो देऊन देईल मी तुम्हाला. खूप छान आहे, मी प्रचंड वापरलेलं आहे. असा विषय नाही की तुमच्या हेअरसाठी वेगळे प्रोडक्ट येतात आणि बियर्डसाठी वेगळे प्रोडक्ट येतात, अजिबात नाही. जे तुम्ही हेअरसाठी वापरू शकता तेच तुम्ही बियर्डसाठी वापरू शकता. आता मार्केटमध्ये प्रचंड बियर्ड स्टायलिंग प्रोडक्ट आहेत. त्यापैकी कोणते घ्यायचे? जर तुमची बियर्ड लांब असेल तर तुम्ही बियर्ड बाम घेऊ शकता, बियर्ड बटर घेऊ शकता, बियर्ड वॅक्स घेऊ शकता. मला माहिती आहे तुम्ही नवीन नाव ऐकतायत, बट हे प्रोडक्ट खरंच खूप चांगले. तुम्ही डेफिनेटली एकदा वापरून घ्या. तुमची जर खरंच लांब बियर्ड असेल, ॲटलिस्ट तुमची बियर्ड जर समजा 10-12 सेंटीमीटर असेल तर नक्की तुम्ही बियर्ड वॅक्स यूज करा ती स्टाईल करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला थोडंफार तिला आकार देता येतो. तुम्हाला शिवाजी महाराजांसारखी बियर्ड कट ठेवायची असेल तर मग त्याला आकार देण्यासाठी तुम्हाला वॅक्स वापरावा लागतो. तुम्हाला जर बियर्ड स्मूथ करायची असेल तर मग बियर्ड बटर वापरावं लागतं. आणि तुम्हाला थोडंफार मॉइश्चर ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला बियर्ड बाम यूज करावं लागतं. आता यासाठी कोणकोणते प्रोडक्ट चांगले आहेत, कोणकोणते ब्रँड चांगले आहेत, तर मी ही लिस्ट दिलेली आहे. या लिस्टमधून तुम्ही डेफिनेटली कोणताही प्रोडक्ट परचेस करू शकता. आणि जर तुम्हाला हे ऑनलाईन सापडत नसेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेल्या आहेत, त्या लिंक्सवर टॅप करून तुम्ही हे प्रोडक्ट परचेस करू शकता. तुम्हाला जर बियर्ड कलर करायचे असेल ना मित्रांनो, खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण बियर्ड कलर जेव्हा आपण करतो तेव्हा मला एक्सपिरियन्स आहे, कारण माझी दाढी आता पांढरी व्हायला लागली तर मी बियर्ड कलर वापरतो. मी प्रचंड बियर्ड कलर वापरलेले आहेत. हे सगळे बियर्ड कलर मी वापरून बसलेलो आहे आणि यापैकी खरंच खूप चांगले बियर्ड कलर आहेत काही, जे लावल्यानंतर ते अजिबात स्टेन सोडत नाही. काही परवडेबल पण आहे, काही चीप पण आहे, जे की तुम्हाला अजिबात स्किनला लागणार नाही लावल्यानंतर आणि हार्डली तुम्हाला 3 ते 4 मिनिटांमध्ये तुमचा बियर्ड कलर होऊन जाईल. कोणते बियर्ड कलर टाळायला हवं आहे? ज्याच्यामध्ये अमोनिया आहे, ज्याच्यामध्ये पॅराबिन आहे, तर जे की तुमच्या स्किनला खाज वगैरे आणतील किंवा इन्फेक्शन वगैरे देतील, असे बियर्ड कलर अजिबात वापरू नका. मला माहिती बियर्ड कलर प्रचंड महागडे आहेत काही, पण त्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही स्वस्त ऑप्शन पण आहेत. त्या सगळ्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तुम्ही परचेस करू शकता. आता आठवड्यामधून ना मी काय करतो, ग्लायकॉलिक ॲसिड घेतो. ग्लायकॉलिक ॲसिड कुठे गेलं? हे ग्लायकॉलिक ॲसिड आहे. भरपूर कंपन्यांचं ग्लायकॉलिक ॲसिड वगैरे येतं, बट हे ग्लायकॉलिक ॲसिड आहे विच इज 10%. याला स्प्रे वगैरे येत नाही, याला वेगळं नोझल येतं, बट तुम्ही स्प्रे लावू शकता. ग्लायकॉलिक ॲसिड घ्या. आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2दा तुम्ही बियर्डमध्ये मारा, ते मसाज करून घ्या चांगली. आंघोळीच्या 1 तास अगोदर स्प्रे जर तुम्ही तुमच्या बियर्डवर केला तर तुमची डेड स्किन 100% निघून जाईल. तुमच्या बियर्डला ऑइल वगैरे येत असेल ना, तो ऑइल पण खूप कमी होईल आणि तुमची बियर्ड स्वच्छ ठेवायला हे खूप मदत करतं. मी आठवड्यातून एकदा मॉइश्चरायझर नक्की लावतो. मी मॉइश्चरायझर घेतो, सिरम वगैरे व्यतिरिक्त मॉइश्चरायझर घेतो, बियर्डमध्ये घोसाळतो चांगलं, त्याला मसाज करतो आणि त्याच्यानंतर सकाळी धुवून टाकतो. या आणि अशा भरपूर टिप्स आहेत तुमची बियर्ड क्लीन ठेवण्यासाठी. जेवढं मी सांगितलं होप तुम्हाला तेवढं कळलं असेल आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडीफार तरी तुम्हाला मदत झाली असेल. सगळ्या प्रोडक्टचे रेकमेंडेशन खाली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कोणता व्हिडिओ बनवायचा किंवा व्हिडिओ अजून तुम्हाला बघायला आवडेल तेही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.